म्हणजे अविद्या नष्ट केल्याशिवाय विद्या प्रगट होत नाही. काय आज्ञा अविद्या घालवल्याशिवाय किंवा द्वैत घालवल्याशिवाय जगत घालवल्याशिवाय आपण पे आपण मिया घेतशे भक्ती या दृश्यत्व हे वाया आज्ञान वशे. आणि म्हणून काय झोपतोवरी स्वप्न असे, झोपतोवरी स्वप्न असे, आज्ञान तोवरी जगत असे. झोपतोवरी स्वप्न असे, आज्ञान तोवरी जगत असे. जागे झाली या स्वप्न नसे, जगई नसे ज्ञानोदयी. नाही का, जगई नसे ज्ञानोदयी. नाही का. आणि हे आता आपण ऐकलं, हे परोक्ष ज्ञान, परंतु याचा साक्षात अनुभव येणं, याचा साक्षात अनुभव येणं. नाही का. साधू कसे असतात, संत कसे असतात, अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. सेवितो हारस वाटितो अनिका, ग्यारे हो नका रान भरी. मग हे ज्ञान आहे, हा ज्ञानाचा पाया आहे, हे दृश्य जे आहे. नाही का. आणि म्हणून आता सांगितलं, मग आता सांगितलं जग म्हणजे काय. माझं एवढं लक्षामध्ये नाही, सुंदर सांगितलं विषय. जग म्हणजे काय, तर जग म्हणजे शहाण्या बापानं मूर्ख मुलाला सांगितलेली गोष्ट म्हणजे जग. काय, शहाण्या बापाने मूर्ख मुलाला सांगितलेली गोष्ट म्हणजे जग. आणि परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं आहे बरं. हे जग आपल्याला, जग कुठं आहे, जग कुठं आहे, कुठं आहे जग. हां हां, जग बाहेर आहे, दिसतंय ना बाहेर. आतमध्ये दिसतंय का, पाहू. हां, एखादा फटका द्यायचं दिसतं का काय. जग कुठं आहे, बाहेर. बरोबर, बाहेर आहे असं वाटतंय, पण ते जग आतच आहे. जग कुठं आहे, बुद्धीमध्ये जग आहे. आणि बुद्धीतलं जग आपल्याला घालवायचं आहे. आणि बुद्धी असेल, जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत जग आहे. आणि बुद्धीचं एकदा हे झाली काय, अज्ञान, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहेत, इच्छा वासना आहेत, सुखदुःख आहेत. नाही का. आणि एकदा ज्ञानरूपी सूर्य उगवला का मग मात्र काहीच नाही, मग मात्र काहीच नाही. नवल उदयला चंडांशू, मावळवीत विश्वाबासू, आद्वय अब्जिनी विकासू बंधू. आता काही लोकांचं काही तिथपर्यंत बुद्धी जाते का नाही. हां, तिथपर्यंत बुद्धी जाते का नाही. नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर नाही तिची कैशी झालेली खिळ्या, नाही तिची दिसू लागली रे. अरूप होते ते रूपाशी आली, जोश व नाम पावले रे. आपलीच आवडी धरून खिळ्या, आपापना ते व्याले रे. नाही का. किंवा सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे. दोन आंधळी, एक आंधळ्याला जग दिसतंय, एक आंधळा आहे त्याला जग दिसतंय, त्याला देव दिसत नाही. जग दिसतं म्हणून देव दिसत नाही. आता दुसराही आंधळा आहे, त्याला देव दिसतो पण जग दिसत नाही. त्याला काय, जग दिसत नाही. कारण काय, त्याला जग दिसतं, ज्याच्या दृष्टीनं जग आहे त्याला देव नाही, तो भक्तही नाही. आणि ज्याच्या दृष्टीनं काय आहे, तर देव आहे, ज्ञान आहे, त्याच्या दृष्टीनं जग नाही. आणि म्हणून जग आपण म्हणतो ना, पहा आता म्हणजे आद्यंतू किरण आहे, साचेई नोहे काही, लटकेपणाची नवाई पडी भासेगा. आद्यंतू किरण आहे, साचेई नोहे काही, लटकेपणाची नवाई पडी भासेगा. अर्जुना ऐशिनी पाही, आद्यंतू ययशी नाही, माझी स्थिती आभाषे काही, परी ते टवाळगा. किती गहन सांगितलं. हां, किती स्पष्ट सांगितलं, ज्ञान स्पष्ट सांगितलं. नाही का. ज्ञान स्पष्ट सांगितलं ना,
तर करुणी काय म्हटलेले ते 15व्या अध्यायामध्ये, काय करुणी संसार वाहू स्वरूपी अहंते ठाऊ वावया अध्याय 15वा. ज्ञानेश्वरी सत्शास्त्र हे काय करतं, आपल्या बुद्धीतलं अज्ञानरूपी जग घालवतं आणि ज्ञानरूपी परमात्मा आपल्याला सबाह्य अभ्यंतरी प्रगट करतं, जीवाचं दुःख संपूर्ण नष्ट करतं आणि जीवाला परमानंदावर आरूढ करतं. ते शास्त्र आणि तो महात्मा श्रीगुरु हे करतात. आणि म्हणून काय सांगितलं आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते म्हणतात माया आणि अविद्या. माया आहे म्हणून जग आहे, अविद्या आहे म्हणून आपण आहोत. अविद्येचा परिणाम आपला देहादी संसार, नाही का. आणि म्हणून कसं आहेत, तर जीवाच्या 7 अवस्था सांगितल्या. हा जो जीव आहे तर 7, तो जेव्हा मोक्षाकडे प्रवास करतो तेव्हा त्याला 7 स्टेशनं लागतात. हा जीव जेव्हा काय करतो, तो निघतो, कोणत्या स्टेशनवरून निघतो जीव, त्याचं पहिलं स्टेशन असतं अज्ञान. हा जीव काय करतो, हा जीव ब्रह्मस्वरूपाकडे जायला निघतो आणि त्याची सुरुवात असते, पहिलं स्टेशन असतं अज्ञान. दुसरं स्टेशन कोणतं असतं, आवरण. दुसरं स्टेशन असतं आवरण, नाही का. तिसरं स्टेशन असतं विक्षेप. त्यानंतर त्याचं 4थं स्टेशन असतं परोक्ष ज्ञान. 6वं स्टेशन असतं अपरोक्ष ज्ञान, नाही का. आणि 6वं स्टेशन असतं तर शोकाचा नाश. आणि शेवटचं 7वं स्टेशन असतं आनंद प्राप्ती. हा जीव काय करतो, अशा 7 पायऱ्या चढत जातो. जीव काय करतो, 7 पायऱ्या पडत जातो. आता तो मुळात अज्ञानी आहे, परंतु तो शेवटचं स्टेशन पार करतो तेव्हा तो साक्षात ब्रह्मज्ञानी झालेला असतो. कारण काय, शेवटचं स्टेशन काय आहे, आनंद प्राप्ती आधी. आणि त्यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष कशाला म्हणतात, ज्याचं समूळ दुःख नष्ट झालेलं आहे. दुःख नष्ट होऊन चालत नाही, परंतु ज्याला केवळ संपूर्ण आनंदाची प्राप्ती झालेली आहे, ज्यानं आनंदाची प्राप्ती करून घेतली परंतु दुःख गेलेलं नाही, तो अर्धवट, नाही का. ज्यानं दुःख गेलेलं आहे परंतु आनंदाची प्राप्ती केलेली नाही, तो अर्धशहाणा आहे. परंतु ज्यानं काय केलेलं आहे, अज्ञान घालवलेलं आहे, दुःख घालवलेलं आहे आणि काय केलेलं आहे, आनंद प्राप्त केलेला आहे, तो पूर्ण असतो. आणि म्हणून काय व्हावं, तर परमार्थाचा शेवट दुःखाचा नाश आणि आनंदाच्या प्राप्तीमध्ये व्हावा, नाही का. आणि त्यासाठी त्यांना परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाची कास धरावी. परोक्ष ज्ञान याच्याकरता सत्शास्त्राचा त्याने आधार घ्यावा, श्रीगुरूंचा आधार त्याने घ्यावा आणि अनन्य भावानं त्याने काय करावं, अनन्य भावानं साधन करावं त्यानं, अनन्य भावानं. आणि ज्याला ध्यास लागलेला आहे तोच काय करतो, तर जो थकत नाही, भागत नाही, कंटाळत नाही, ज्याला प्रचंड तहान लागलेली आहे, प्रचंड भूक लागलेली आहे, तो कोणत्याही परिस्थितीत काही का होईना पण 2 घास कसं का होईना पण अन्नाच्या प्राप्तीसाठी झगडतो. आणि ज्याचं पोट भरगच्च भरलेलं आहे, नाही का, त्याला कशाची इच्छा नाही, नाही का. मग जो आत्मज्ञानासाठी व्याकुळ पहिल्यांदा होणं महत्त्वाचं आहे. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. काय ज्ञानी, आपल्या डोक्यामध्ये संसाररूपी घाण भुंगा शिरलेला आहे आणि तो सतत भनभन आतमध्ये करतो. आपल्याला त्याची लाजही वाटत नाही, भीती वाटत नाही, चिंताही वाटत नाही. आणि मग काय आहे, हा भुंगा डोक्यातून बाहेर काढल्याशिवाय त्याची वाटचाल होणार नाही, त्याची. आणि म्हणून महत्प्रयासानं रात्रंदिवस अभ्यास करता येतो. काय करता येतो, कमळ जसं रात्रंदिवस पाण्यात असतं परंतु पाण्यात राहू नये, पाण्यापासून अलिप्त असतं. ही निसर्गातली किमया आहे ब्रह्मज्ञानाचा धडा देणारी.
नाही का. ब्रह्मज्ञानाचा धडा देणारी निसर्गातली किमया म्हणजे काय आहे, ते कमळाचं उदाहरण आहे. आणि आपण जर सृष्टीमध्ये जगामध्ये पाहिलं, दत्त भगवंतांनी 24 गुरु केले होते. आणि आपण जर शोध घेतला तर आपल्यासुद्धा असंख्य गुरु सापडतील. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारी ह्या सृष्टी हीच एक गुरुमाता आहे. सृष्टी काय आहे, गुरुमाता आहे. ती ज्ञानाने भरगच्च भरलेली आहे. परंतु आपल्याला तिच्यापासून ज्ञान घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपलं अंतःकरण उघडं ठेवावं लागतं, दृष्टी उघडी करावी लागते आणि ध्यास असावा लागतो, नाही का. आता हे अशा प्रकारचं ज्ञान मग सांगितलं का प्रपंच संसार किंवा प्रपंच एक झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे तो कदा कल्पांती घडेना, नाही का. आकारासी कैसा ठाऊ, देह प्रत्यक्ष झाला वाऊ. कुणी देह अभ्यास करता करता माणसाला मेन अनुभूती, नाही का, म्हणजे या अध्यात्म ज्ञानाचा अभ्यास करत असताना, ही चिरंतनाची वाटचाल चालू असताना ह्या जीवाला दोन काय करतात, महत्त्वाचं काय लागतात, स्टेशनं म्हणा त्याला, दोन महत्त्वाची स्टेशनं त्याला लागतात आत्मज्ञानाचा प्रवास करीत असताना. आणि ती दोन महत्त्वाची स्टेशनं म्हणजे कोणतं, हे जग मिथ्या आहे. हे जग मिथ्या आहे. ज्यानं जग मिथ्या ठरवलं तोच मोक्षाला प्राप्त होतो, नाही का. जयास वाटे ब्रह्म व्हावे, त्याने जग मिथ्या जाणावे, हंसा परिस तत्व घ्यावे, जग सांडोनी. हंस हा पक्षी जगात कुठं आहे का, हंस हा पक्षी जगात कुठंच नाही. श्रुती माऊलीनं, या दयाळू अशा श्रुती माऊलीनं ह्या जीवास बोध व्हावा म्हणून दयाळू बुद्धीनं हंसाची कल्पना केलेली आहे. सलील पय जैसे एक होऊन मिनले ऐसे, ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. राजहंसाचा पक्ष आहे का हो कुठं, राजहंसाचा पक्ष आहे जो दूध पाणी वेगळं करतो. असं मग ते डेअरीमध्ये त्याला प्रत्येक डेअरीमध्ये राजहंस ठेवला असता 1-1 लाख रुपये देऊन, नाही का. आणि तो काय करतो मग, तसं ही कल्पना साधू काय करतो, आसार बाजूला सारतो, सार निवडतो. आसार आहे परमात्मा आणि सार आहे परमात्मा आणि आसार आहे दृश्य पदार्थ. काय दृश्य पदार्थ ओसंडिता, अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारी पाहता, दृश्य मुळीच नाही. दृश्य नाही, जग नाही, ही या परमार्थाच्या वाटचालीतली मुख्य अनुभूती आहे. आणि ज्याला जग नाही, नाही का, दृश्य नाही अशी ज्याला अनुभूती आली, तो परमार्थातला आत्मज्ञानी महापुरुष असतो. परमार्थ खूप 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 करतो, परंतु जग झालंच नाही, जग मिथ्या आहे, या जगाची उत्पत्ती कधीही झालेली नाही, असं ज्याला कळलं नाही त्याला मोक्ष मिळाला असं म्हणता येत नाही. त्याचं कारण काय, जग ही कल्पना आहे. मग स्वप्न आणि जागृती एक कंप्लीट एक मानणं, काडी इतका केसा इतका सुद्धा फरक न मानणं. जसं स्वप्न तशी जागृती, जशी जागृती तसं स्वप्न. स्वप्नातलं काही एक खरं नाही, स्वप्नातलं दुःखही खोटं आणि स्वप्नातलं सुखही खोटं, नाही का. सुख दुःख समान, पुढं काय, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जग येतोच एक हरिरंगिनाची, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरी वाचे. काय सांगितलं सुरुवात, सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोधन, भक्ती प्रेमाचा कल्लोळ.
आणि असा एखादा भाग्य जन्म धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विषयी विरक्त. तो कसा असतो? विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा सोय व्यापक निर्धार. अहो साधी गोष्ट नाही. जाणीव शहाणीव ओजे सांडून या दुरी आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. असं त्याचं वर्तन असतं त्याचं, नाही का. आणि म्हणून कसं झालेलं आहे तर अशी स्थिती याच्याकरता असं नुसतं परमार्थ करतोय, आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते, नाही का. आंधळ दळते कुत्रपीठ खाते. एक भिकारी होता आणि एका श्रीमंत कशामध्ये गेला? श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये गेला. आता श्रीमंताची वसाहत म्हणजे कसं, लोक भरपूर त्याला भिक्षा द्यायची, नाही का. आणि मग लोकांची भिक्षा घ्यायचा, झोळीत टाकायचा. पुढच्याची भिक्षा घ्यायचा, झोळीत टाकायचा. तिसऱ्याची भिक्षा घ्यायचा, झोळीत टाकायचा. पण त्या झोळीला होतं भूक. मग आधीची भिक्षा गळून जायची आणि पुढची भिक्षा झोळीत पडायची. तीही भिक्षा गळून पडायची आणि पुढची सगळी जेवढी मिळवली तेवढी घालवली, नाही का. हा काय उपयोग काही. असा हा परमार्थ फुकट जाता कामा नये. तर मोक्षाचं, आनंदाचं, दुःख नाशाचं फळ त्याच्या पदरामध्ये पडावं, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर संत कसे असतात म्हणून 5 गोष्टी शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. एक राजहंस आहे, एक कल्पवृक्ष आहे, एक कामधेनू आहे, एक अमृत आहे आणि एक परीस आहे. एक परीस आहे. परीस तुम्हाला दिसला का? कुठं सापडला का? परीस ह्या जगात असता कोणाकडं तर मग एवढं हे करावं लागलं असतं आपल्या भारत सरकारला. कशाला एवढे उद्योग करावे लागले असते? परी जगामध्ये कुठंच नाही, नाही का. त्यानंतर अमृत जर असतं तर सगळ्या दवाखान्यांनी बॉटल भरून ठेवले असते, ज्या अमृताचे इंजेक्शन, नाही का. अमृत जगात कोणीच मिळलं नसतं. माणसाच्या हातात काहीच नाही, सगळं परमेश्वर सत्ता आहे. माणसाच्या हातात दिलं असतं सगळं उलटं पालटं घडलं असतं, नाही का. सुनेच्या हातात संसार जर चाव्या जर दिल्या ना तर 4 दिवसात सगळं ते काय करून टाकेल, नाही का. सुनेच्या हातात चाव्या नसतात लगेच, त्या सासूच्या हातात चाव्या असतात. सुनेच्या हातात चाव्या आल्या का लाखाचे 12,000 4 दिवसात झाले समजायचे, नाही का. मग काय सांगत होतो? तर परीस कुठंच नाही, अमृत कुठेही नाही. अमृत जर असतं ना तर कोणी मिळत नसतं. कल्पवृक्ष नाही, चिंतामणी नाही, कामधेनू नाही. मग हे कशा करता तर श्रीगुरु हे कामधेनूसारखे असतात, श्रीगुरु हे परिसासारखे असतात, श्रीगुरु हे राजहंसासारखे असतात, श्रीगुरु हे कल्पवृक्षासारखे असतात. आणखी काय राहिलं? श्रीगुरु हे परिसासारखे असतात, नाही का. परिसाच्या अंगी एकच लक्षण, तो फक्त लोखंडाचं सोनं करतो. कल्पवृक्ष फक्त कल्पना केलेली वस्तू प्राप्त करून देतो. राजहंस काय करतो? फक्त दूध आणि पाणी वेगळं करतो, नाही का. आणि परीस काय करतो? तो लोखंडाचं सोनं बनवतो. कामधेनू काय करते तर जी माणसाची कामना व इच्छा असेल तीच पूर्ण करते. पण श्रीगुरु काय करतात? ह्या सगळ्या गोष्टी श्रीगुरूंच्या याच्यापेक्षा पुढचं फार श्रीगुरूंच्या जवळ असतं. त्यांच्याजवळ असतो परीस, त्यांच्याजवळ असते कामधेनू, त्यांच्याजवळ असते कल्पवृक्ष, त्यांच्याजवळ असतो चिंतामणी आणि त्यांच्याजवळ असतं अमृत. अमृत असतं त्यांच्याजवळ. कोण म्हणतं त्यांच्याजवळ अमृत असतं? कोण म्हणतं त्यांच्याजवळ अमृत असतं? कोण म्हणतं ताई? अरे कोण म्हणतं? संत म्हणजे कोणते? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तू का म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे स्रवत असे. त्यांच्या मुखातून काय होतं? अमृत स्रवत असतं, नाही का. आणि म्हणून तो जो योग्य साधन करतो, नाही का. मग सांगायचं राहिलं त्याची स्थिती कशी असते, नाही का. त्याला अडचणीतून जावं लागतं, नाही का. अडचणीतून जावं. परमार्थात प्रपंचातही अडचणी असतात
परमार्थातही अडचणी असतात, नाही का. मग त्या अडचणी पार करीत जावं लागतं. नाही तिची कैशी झालेली किळिया, नाही तिची दिसू लागलेली, नाही का सांगितलं. मग तसा हा खेळ आहे. परमार्थ हा काय आहे? खेळ म्हणून खेळायचा आहे, काम म्हणून नाही. खेळाचा कंटाळा नसतो, पण कामाचा कंटाळा असतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर खेळ्या माझी खेळ खेळे परी डाई न सापडी. खेळ खेळे हा खेळे, खेळ खेळे परी डाई न सापडी, तो एक खेळिया शहाणारे, नाही का. खेळ खेळे परी डाई न सापडी, तो एक खेळिया शहाणारे. खेळिया माझी हानम्या शहाणा. कोण तुला माहिती आहे का अन्य? हां, खेळिया माझी हनम्या शहाणा, न पडे काम व्यसनेरी. कामच नाही ते क्रोधीचे कैसा, ते कैसे भांडण रे, नाही का. अजून दुसरा खेळिया, ब्राह्मणाचं पोरे एक खेळाशी भ्यालं, 12 वर्ष लपालं रे. कापत कापत बाहेर आलं आणि नागबुची पळवून गेलं रे, नाही का. हे अशा प्रकारचा हा खेळ आहे. परमार्थ हा खेळ आहे आणि तो काय करायचा आहे? आपलं यशस्वी करायचा आहे. आणि म्हणून जो का असतो, जो साधक असतो, साधन करतो, आणि त्यांना आधी आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागतं. अंतःकरणातली आसुरी संपत्ती घालवावी लागते, दैवी संपत्ती प्रस्थापित करावी लागते अंतःकरणात. आणि मग ज्ञानाचा त्यानं काय करायचं असतं तर मार्ग, ज्ञानाचा प्रवास त्याने सुरू करायचा असतो. आणि मग त्याला काय होतं तर त्या ज्ञानापर्यंत त्याला पोचता येतं, नाही का. मग हा कसा मग सांगितलं जीवाच्या 7 अवस्था. त्याची सुरुवात कशापासून होते? अज्ञानापासून. शेवट कशामध्ये होतो? आनंदामध्ये त्याचा शेवट होतो. हा जीव म्हणजे एक विचार जर केला तर जग कुठंच नाही, कशाची उत्पत्ती झाली नाही. फक्त इथं केवळ आहे सर्वव्यापक परब्रह्म. आणि तो ज्ञानी जाणतो मी सर्वव्यापक आहे. मी कसा आहे? काय म्हटलेलं आहे तर हे कुणाचे ग्रहा देह कुणाचा, अनुरेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा. गिळून यावं तुम्ही सुद्धा. बाबा तुम्ही का पोटाखाली आले का? तुकाराम महाराज कसे होते? अनुरेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा. तुम्ही पण आकाश एवढेच आहात. तुम्ही आकाशापेक्षाही मोठे आहात, नाही का. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित, नाही का. म्हणून आपण सुद्धा व्यापक आहोत, नाही का. मरण माझे मरून गेले मज केले अमर, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ज्यानं आपलं मरण पाहिलं डोळ्यांनी, याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. ज्यानं याच देहामध्ये आपला मृत्यू पाहिला, त्याला पुढं मृत्यू कधीच नसतो. आधी मरावं लागतं, नाही का. मृत्यूचा अनुभव घ्यायचा आणि मग मोक्ष त्याला प्राप्त होत असतो. ज्यानं काय केलेलं आहे? म्हणून मरण माझे मरून गेले, ज्यानं मृत्यूलाच मारून टाकलेलं आहे. मरण माझे मरून गेले मज केले अमर, नाही का. किंवा आपले मरण पाहिले मा डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली, जो आपण आपला मृत्यू पाहतो कसा? आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला, नाही का. आणि मग काय झालं? त्याला अशा प्रकारचा भोग झाला. त्याला मी सर्व व्यापक आहे, मी ईश्वर आहे, मी ह्या जगाचा नियता आहे. आता मला मृत्यू नाही, नाही का. आणि मी अनादी आहे, मी अनंत आहे, मी षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे, मी सर्व व्यापक आहे, मी परिपूर्ण आहे, नाही का. माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. मीच एकटा काय झालेलो आहे? सगळं त्रिभुवन झालेलो आहे. सर्वांचे जे अधिष्ठान, तेच माझे रूप जाण, मी सर्वांचं अधिष्ठान आहे. हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर. बाबा सांगायचे
काय हे विश्वचे माझे घर, असं टकोर जयाचं स्थिर, किंबहुना चर आणि आचर आपण झाला. या टक्करात पहा महात्म्यांचे शब्द कसे आहेत. ते नुसता गप्पा नाही मारीत, तोंडाची वाफ दौडत नाहीत, नुसत्या तोंडाची वाफ दौडत नाहीत ते, तर त्यांचे शब्द अनुभूती असतात. नुसती अनुभूती नाही. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पावले समान तोच एकदान शूरदाता. नाही का, तो अशा प्रकारचा तो महात्मा असतो. नाही का, आणि म्हणून तो महात्मा कसा तर इतका परिपूर्ण, तो स्वतःला ओळखतो. अरे मग त्याला आनंद होतो. मी पहिला कसा होतो? मी तर पहिला भिकारी होतो, भिकाऱ्यांच्या चाळीमध्ये राहत होतो आणि 4 दिवसाच्या शिळ्या विटलेल्या भाकरीसाठी जीव काढीत होतो. परंतु आश्चर्य, तोच मी आता चक्रवर्ती राजा झालेलो आहे. मी त्या भिकाऱ्यांच्या चाळीमध्ये गळक्या छपरामध्ये राहत होतो, घाणीत राहत होतो, तो आता मी राजमहालामध्ये राहत आहे. नाही का, घरामध्ये मी एका पोत्यावर बसत होतो, माझ्या छपरामध्ये झोपडीमध्ये, आता मी राजसिंहासनावर बसत आहे. पूर्वी माझ्या हातात भिक्षा मागण्यासाठी कटोर होतं, आता माझ्या हातामध्ये तलवार आहे. पूर्वी मी भीक मागण्यासाठी पायपीट कुडू करीत होतो, आता मी हत्तीवरून फिरत आहे. पूर्वी माझं कोणी ऐकत नव्हतं, सगळे मला दम देत होते, मारित होते, शिव्या देत होती, परंतु आता मी सगळ्या जगावर सत्ता गाजवीत आहे आणि म्हणून मी परिपूर्ण आहे आणि मी तर राजमहालामध्ये राहत आहे. अगदी सुंदर अशा प्रकारची पद्मिनीसारखी बायको आहे. नाही का, कुबेरासारखी संपत्ती आज माझ्याजवळ आहे, वाघासारखी मुलं आज मला आहेत आणि ही अतिशय तर कशी अतिशय ज्याला आपण सज्जन म्हणतो, उत्तम म्हणतो, अशी प्रजा मला प्राप्त झालेली आहे. आता मी पहिला राहिलो नाही, तर आता मी काय झालेलो आहे? जीवनमुक्त परिपूर्ण अशा प्रकारचा मी ब्रह्म झालेलो आहे. आणि म्हणून तर तो पहा आता, आधी हा जीव याचं स्वतःचं काहीच नाही बरं का, याची स्वतःची सत्ताच नाही, परंतु हाच काय झाला? मी झाला. मग काल सांगितलं 2 मी आहेत, एक जीवरूपाचा मी आणि एक ब्रह्मरूपाचा म्हणजे शिवरूपाचा मी. आता जीवरूपाचा मी जेव्हा घायाळ होतो, जेव्हा त्याला त्याचं सत्य स्वरूप कळतं, आपण मायावी आहोत, आपण सत्य नाही, आपण भ्रमाने भासतो, इथं आपली सत्ता काहीच नाही, मला अस्तित्वसुद्धा नाही, पण मी काय झालेलं आहे? भ्रमाने मी मला स्वतःला मानलेलं आहे. खरा मी म्हणजे कुठंच नाही, हे त्याला स्वतःची स्थिती त्याला कळते, स्वतःची दयनीय स्थिती त्याला कळते आणि मग तो विचार करतो, मी जर ह्या जगाच्या, देहाच्या, विषयांच्या, अहंकाराच्या, मोहाच्या बाजूने जर गेलो तर मला 84 लाख युनिट दुःख भोगावं लागेल आणि नरकात पडावं लागेल. आणि मी जर ब्रह्मस्वरूपाचा जर समजा आश्रय जर घेतला, साधू संतांचा आश्रय घेतला, त्यांच्या शब्दाचं पालन केलं, तर या ब्रह्मसाम्राज्याचा मी कोण होणार आहे? चक्रवर्ती होणार आहे. आणि म्हणून तो काय पाहतो, अरे तो आठवतो, पहिला मी कसा होतो? माझं काहीच नव्हतं, तर मी कसा होतो? एका मित्राचा बंगला, मी बंगलात राहतो, परंतु तो बंगला कोणाचा? एका मित्राचा बंगला घेतला. नाही का, एका मित्राची गाडी घेतली, एका मित्राचा बंगला, एका मित्राची गाडी, आणि मी त्या बंगल्यात मोठ्या थाटात राहत होतो. नाही का, त्यानंतर एका मित्राकडून पैसे घेत होतो आणि एका मित्राकडून वस्त्र अलंकार घेत होतो आणि जगामध्ये काय तर शहाणपणानं मिरवत होतो, परंतु माझं काहीच नव्हतं. बंगला कोणाचा होता? एका मित्राचा होता. गाडी कोणाची होती? एका मित्राची होती. पैसा कोणाचा होता? दुसऱ्या एका मित्राचा होता. वस्त्र अलंकारमध्ये अगदी चांगली भारी भारी वस्त्र अलंकार अंगावर होते, ते कोणाची होते? दुसऱ्या मित्राची होती. परंतु गंमत अशी झाली, पहिल्या मित्रानं काय केलं की हा मत्त झालेला आहे, याला संपवलं पाहिजे, म्हणून त्याचा बंगला काढून घेतला.
एका मित्राने त्याचा बंगला काढून घेतला, दुसऱ्या मित्राने त्याची गाडी काढून घेतली, दुसऱ्याने त्याला पैसे द्यायचे बंद केले, आणि तिसऱ्याने त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले, अलंकारही काढून घेतले. आता याचं काय राहिलं? आता कसा झाला? भडंग फकीर झाला. तसा जीव जेव्हा सगळं टाकून देतो तेव्हा तो काय होतो? श्रेष्ठ अशा पदावर आरूढ होतो. आणि मग तो काय करतो? जेव्हा त्याला कळतं अगोदर तो तयार नव्हता द्यायला, नाखुश होता, परंतु जेव्हा त्याला कळलं, आपण जर घराच्या बाहेर निघालो नाही तर फटके देऊन आपल्या घराच्या बाहेर घालवतो बंगल्यातून. गाडी जर दिली नाही तर आपल्याला पोलीस तुरुंगामध्ये टाकतील. पैसे जर समजा ज्यांचे जर त्यांनी दिलेच नाही तर आपण काय करणार? आणि म्हणून त्याला स्वतःचं स्वरूप कळतं, आणि म्हणून तो ज्याची बंगला आहे त्याला बंगला देऊन टाकतो, ज्याची गाडी आहे त्याला गाडी देऊन टाकतो. कोणाकोणी पैसे आता म्हणतो मला पैसे मागण्याचं कारण नाही, आता मला स्वयंभू पैसा माझ्याकडे आहे, श्रीमंती आहे, कोणाकोण पैसा मागत नाही, कोणाकोण वस्त्रालंकार मागत नाही. म्हणजे तो जीव जेव्हा आपलं स्वतःचं सगळं टाकतो, त्याचं स्वतःचं काहीही नसतं, पण दुसऱ्याच्या जीवावर तो उड्या मारीत असतो. कोणाच्या? त्या अर्धी सत्ता त्याची परमात्म्याची घेतो, अर्धी सत्ता प्रकृतीची घेतो, परमात्म्यापासून तो प्रकाश ज्ञान घेतो, आणि या प्रकृतीपासून कर्तृत्व भोक्तृत्व घेतो, आणि मी म्हणून उभा राहतो. परंतु जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याला तो काय करतो? परमात्म्याचं जे प्रकाश ज्ञान त्याने घेतलेलं असतो त्याचं त्याला तो देऊन टाकतो. नंतर प्रकृतीकडून त्यानं कर्तृत्व भोक्तृत्व घेतलेलं असतं ते तिला घेऊन टाकतो. आता तो मोकळा होतो. आता तो काय होतो? मोकळा होतो. आता कसलंही बंधन नाही. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. आता सगळ्या बंधनापासून तो मुक्त होतो आणि अगदी अत्यंत अशा महान सुखाला प्राप्त होतो.